दुःखद बातमी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। राम सुतार यांची ख्याती ही केवळ राज्यभर देशभर नव्हे तर जगभर होती आणि त्यांचं आता वृद्धापकाळानं निधन झालेलं आहे। ते काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत। अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, नामवंत शिल्पकार म्हणून राम सुतार यांची ओळख होती। 14 नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्र भूषण हा 2024चा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता। जीवनाचे खरे शिल्पकार असं त्यांना भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या होत्या। आणि महाराष्ट्र भूषण हा राज्याचा एक सर्वोच्च सन्मान म्हणून पाहिला जात होतं। जगामध्ये भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगातील सगळ्यात मोठा पुतळा जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे तो ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी उभा केला होता। महाराष्ट्रातील एका खेड्यातून इथपर्यंत दिल्लीपर्यंत आले आणि त्यांनी पुढे जाऊन या ठिकाणी जे आहे जगभरामध्ये महाराष्ट्राचं नाव मोठं करण्याचं काम केलं। शिल्पकलेतील हा किमयागारच होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गुजरातमधील त्यांनी जो उभा केला स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, जगातील सर्वात मोठा पुतळा, हा जगाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कामाची एक पावती होती। त्यांनी आतापर्यंत देशभरातील जगभरातील अनेक महत्वाचे पुतळे जे म्हणजे महात्मा गांधींचा सगळ्यात पहिला पुतळा त्यांनी केलं होतं आणि राजधानी दिल्लीतील अनेक पुतळे आहेत की जे त्यांनी बनवलेले आहेत। फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, अमेरिका, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड, मलेशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, चीन, इजिप्त, पोलंड, दक्षिण आफ्रिका या भागामध्ये साधारण 450हून अधिक शहरामध्ये त्यांनी तयार केलेले पुतळे लागलेले आहेत। आता सध्या जो इंदू मिल स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तयार होत आहे, तो त्याचं डिझाईन देखील त्यांनी स्वतः केलेलं आहे। राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड याची ही निर्मिती करत आहे आणि भव्य शिल्प त्यांच्या माध्यमातून निर्माण केली गेली। आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांना या अगोदर देखील भारत सरकारकडनं 2016ला पद्मभूषण, 1999ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। खरंय शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे राम सुतार यांनी केलेलं काम हे जगभर प्रसिद्ध आहे। जगभर त्यांचं काम होतं, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले। त्यामुळे राम सुतारांचं जाणं हे संपूर्ण जगासाठी अतिशय दुःखदायक बातमी अशीच म्हणावी लागेल।